आपण पाहत आलेलो आहे की भारतीय अर्थव्यवस्था हा जो विषय आहे या विषयाशी संबंधित राज्यसेवा एक्झाम असेल किंवा कंबाईंड ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, एक्झामसाठी जे अर्थव्यवस्थेशी संबंधित क्वेश्चन येत असतात तर त्या क्वेश्चनमध्ये बऱ्याचदा काय होत असतं की चालू घडामोडीशी संबंधित जे आर्थिक घटक आहेत याचासुद्धा संदर्भ क्वेश्चनमध्ये विचारलेला असतो किंवा चालू घडामोडीशी संबंधित क्वेश्चन आर्थिक बाबींशी संबंधित असतात. तर त्या दृष्टिकोनातून साधारणपणे आपण प्रश्न आणि उत्तराच्या मार्फत चालू घडामोडीचा अर्थव्यवस्थेशी संबंधित जे चालू घडामोडीचे टॉपिक आहेत तर त्याचा आढावा घेणार आहोत, हे लक्षात घ्या. तर साधारणपणे भाग 1 प्रश्न आणि उत्तरे 2023-24 या कालावधीमध्ये जे आर्थिक बाबी घडलेल्या आहेत तर ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. त्याच्यामध्ये पहा, पहिला क्वेश्चन आहे, महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या निर्यात धोरणाबाबत प्रोत्साहन धोरणाबाबत खालील विधानांचा विचार करा. महाराष्ट्र राज्याचं, हे राज्याचं काय आहे, निर्यात धोरण आहे, हे लक्षात घ्या. आणि ते निर्यात धोरण कसं आहे, पहिलं निर्यात धोरण. क्वेश्चनची रचना अशा पद्धतीने केलेली आहे की ज्यामुळे क्वेश्चनमधून सुद्धा तुम्हाला बराच डाटा जो आहे तो मिळत राहील, बरीच माहिती संदर्भ मिळत राहतील. ठीक आहे. तर महाराष्ट्र राज्याचं हे कसं धोरण आहे, पहिलंच निर्यात प्रोत्साहन धोरण आहे. निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून तयार केलेलं धोरण आहे, जे की 8 नोव्हेंबर 2023ला मांडलं गेलेलं होतं. 8 नोव्हेंबर 2023मध्ये हे काय केलेलं होतं, निर्यात धोरण मांडलं गेलेलं होतं. त्याच्यामध्ये विधानं दिलेली आहेत ती पहा. पुढील 5 वर्षामध्ये 30 निर्यातीभिमुख पायाभूत सुविधा विकास प्रकल्प विकसित करणे. ठीक आहे. पुढील 5 वर्षामध्ये काय करायचं आहे, 30 निर्यातीभिमुख पायाभूत सुविधा विकास प्रकल्प, निर्यातीला प्रोत्साहन देणारे, निर्यात वाढवणारे अशा पद्धतीने पायाभूत विकास प्रकल्प, पायाभूत सुविधा विकास प्रकल्प उभे करण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे. हे पहिलं विधान आहे. तर साधारणपणे हे विधान बरोबर आहे की पुढील 5 वर्षामध्ये 30 निर्यातीभिमुख पायाभूत सुविधा विकास प्रकल्प. पुढील 5 वर्षामध्ये साधारणपणे आत्ता जे बजेट धोरण जे मांडलेलं आहे ते 2023-24 हे आर्थिक वर्ष पकडलं. तर पुढील 5 वर्षामध्ये म्हणजेच काय असणार आहे, 2027-28 पर्यंत, म्हणजे या कालावधीसाठी काय असणार आहे, हे निर्यात प्रोत्साहन धोरण असणार आहे. हे लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. पुढे 2030 पर्यंत देशाच्या एकूण निर्यातीमध्ये राज्याची हिस्सेदारी 50% एवढी करणं. साधारणपणे आकडा असा घेतलेला आहे की जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की 50% एवढी राज्याची हिस्सेदारी. तर हे नक्कीच शक्य आहे का, तर नक्की शक्य असणार नाही आहे. की ज्या पद्धतीने इतर राज्यसुद्धा विकास करत आहे, म्हणजे एक लॉजिक लावायचं बोललं तर असं तुम्ही समजू शकता की गुजरात असेल, कर्नाटक असेल, केरळ असेल, तामिळनाडू असेल, बरोबर, इकडे बिहारसुद्धा तुम्ही विचार केला, बिहार, उत्तर प्रदेश वगैरे, मध्य प्रदेशसुद्धा आहे. तर ही राज्यसुद्धा आता काय आहेत, चांगल्या पद्धतीने विकास करत आहेत. त्यांचा ग्रोथ रेट पाहिला तो खूप छान आहे, बरोबर. तर त्या दृष्टिकोनातून एक लॉजिक तुम्ही लावू शकता की 2030 पर्यंत महाराष्ट्र राज्याचं 50% एवढी हिस्सेदारी करण्याचं लक्ष्य नक्कीच, किंवा निर्यातीमध्ये एवढी हिस्सेदारी करणे हे तर नक्कीच या अहवालामध्ये असणार नाही आहे. 50% हा आकडा कुठेतरी खूप मोठा वाटतो आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे महाराष्ट्राचे 50%, मग राहिलेल्या 50%मध्ये इतर सर्व राज्ये येणार आहेत का, तर अशा पद्धतीने विचार करू शकता. त्यामुळे 2030 पर्यंत देशाच्या एकूण निर्यातीमध्ये राज्याची हिस्सेदारी 50% करणं एवढं हे लक्ष ठेवलेलं नाही आहे. तर ती हिस्सेदारी किती करण्याचं लक्ष ठेवलेलं आहे, तर 22% एवढं ठेवलेलं आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे एकूण निर्यातीमध्ये जे देशाची एकूण निर्यात आहे 2030 पर्यंत किती टार्गेट ठेवलेलं आहे, $1 ट्रिलियन. $1 ट्रिलियन काय केलेलं आहे, लक्ष ठेवलेलं आहे की 2030 पर्यंत एवढी निर्यात अचीव करायची आहे किंवा तेवढ्या निर्यातीपर्यंत पोहोचायचं आहे देशाला. आणि त्यानुसार राज्याची हिस्सेदारी 22% एवढी निर्यात प्रोत्साहन धोरणामध्ये सांगितलेली आहे, हे इथे लक्षात घ्या. तर निर्यात प्रोत्साहन धोरण कशासाठी राबवलं गेलेलं आहे, तर वेगवेगळे जे उद्योग आहेत तर त्या उद्योगांना जास्तीत जास्त वाव देणं निर्यातीसाठी. सूक्ष्म उद्योग, लघु उद्योग, मध्यम उद्योग आहे तर यांना वेगवेगळ्या सुविधा पुरवायच्या आहेत. बाबा विमा संरक्षण असेल, टॅक्समध्ये काही कन्सेशन देऊन, पायाभूत सुविधांचा विकास करून की त्यांना निर्यातीभिमुख बनवणं, अशा दृष्टिकोनातून हे प्रोत्साहन धोरण लागू करण्याचा महाराष्ट्र सरकारचा विचार आहे. तर त्यानुसार 5 वर्षासाठी ते राबवलं जाणार आहे. 8 नोव्हेंबर 2023ला लागू केलं गेलेलं होतं. हिस्सेदारी जी आहे ती किती, 22% एवढी आहे. 2020-21चा जर आढावा घेतला तर 2020-21मध्ये महाराष्ट्र राज्याची निर्यातीमध्ये जी हिस्सेदारी होती ती
टक्के 22.7% एवढी काय होती तर निर्यातीमध्ये हिस्सेदारी होती, हे लक्षात घ्या. तर त्यानुसार हा 22% एवढी हिस्सेदारी ठेवण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे. तर त्यानुसार विचार केला तर पहिलं विधान योग्य असणार आहे, फक्त विधान ए काय असणार आहे, बरोबर असणार आहे, हे लक्षात घ्या. पुढे उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या आकडेवारीनुसार 2023 मध्ये कोणत्या देशातून सर्वाधिक FDI आलेला आहे? फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, बरोबर, परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक. विदेशातून आलेली गुंतवणूक आहे, कशा पद्धतीने आहे, प्रत्यक्ष गुंतवणूक आहे. दोन प्रकारच्या गुंतवणूक असणार आहेत, बरोबर. एक प्रत्यक्ष गुंतवणूक असणार आहे आणि दुसरी अप्रत्यक्ष म्हणू शकता किंवा त्याला पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट असं हे बोललं जाणार आहे. की प्रत्यक्ष गुंतवणूक काय होत असते की डायरेक्ट इथल्या वेगवेगळ्या इथे कंपन्या वगैरे स्थापन करण्यावरती भर दिला जात असतो, की इथे प्रोजेक्ट उभे केले जात असतात, उद्योग समूह उभे केले जात असतात आणि त्यामध्ये गुंतवणूक होत असते. पोर्टफोलिओ गुंतवणूक म्हणजे इथे जे काही वेगवेगळ्या कंपन्या आहेत, देशी असतील विदेशी असतील, तर यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यावरती भर दिला जात असतो. हा बेसिकली काय असणार आहे, फरक असणार आहे. तर उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या आकडेवारीनुसार हा जो विभाग आहे तो कुणाच्या अंतर्गत काम करणार आहे तर वाणिज्यिक मंत्रालय जे आहे त्याच्या अंतर्गत काम करणार आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. वाणिज्यिक मंत्रालय, वाणिज्यिक आणि उद्योग मंत्रालय याच्या अंतर्गत काम करणार आहे, उद्योग केलं तरी चालेल. ठीक आहे. वाणिज्यिक आणि उद्योग मंत्रालय यांच्या अंतर्गत हा विभाग काम करणार आहे. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग, ठीक आहे, डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड या पद्धतीने याला बोललं जाणार आहे. ठीक आहे. डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड, DPIIT या पद्धतीने काय असणार आहे, याचं नाव असणार आहे, हे लक्षात घ्या. तर हे डिपार्टमेंट काय करत असतं तर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत आढावा घेत असतं किंवा कोणत्या देशातून कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट झालेली आहे हे पाहत असतं. तर त्याच्यामध्ये सगळ्यात सर्वाधिक FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी झालेली आहे ती कोणत्या, मॉरिशस, अमेरिका, सिंगापूर, संयुक्त अरब अमिरात. तर सिंगापूर या ठिकाणाहून काय झालेली आहे तर भारतामध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट झालेली आहे, विदेशी किंवा परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक. ठीक आहे, हे लक्षात घ्या. सिंगापूर नंतर क्रमांक लागतो मॉरिशसचा लागत असतो, त्यानंतर लागत असतो अमेरिकेचा क्रमांक आणि त्यानंतर आहे संयुक्त अरब अमिराते याचा क्रमांक लागत असतो. तर या पद्धतीने हा क्रम लक्षात ठेवा, 1, 2, 3 आणि 4. ठीक आहे. राज्यांचा जर विचार केला तर यांच्या आकडेवारीनुसार 2023च्या आकडेवारीनुसार सगळ्यात जास्त कोणत्या राज्यामध्ये डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट झालेली आहे तर महाराष्ट्र आहे 1 नंबरला, 2 नंबरला आहे कर्नाटक आणि 3ऱ्या नंबरला आहे दिल्ली. तर या पद्धतीने काय झालेली आहे, FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट झालेली आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. महाराष्ट्र 1 नंबरला, कर्नाटक 2 नंबरला आणि दिल्ली जे आहे ते 3ऱ्या नंबरला आहे, हे लक्षात असू द्या. तर सिंगापूर याचं उत्तर काय असणार आहे तर सिंगापूर हे उत्तर असणार आहे. पुढे तिसरा, लेखानुदान ओट ऑन अकाउंट चा उल्लेख भारतीय संविधानाच्या कलम 116 मध्ये आहे. पहिलं विधान दिलेलं आहे. आता हा क्वेश्चन याच दृष्टिकोनातून घेतलेला आहे की आत्ता सध्याला जे आपलं बजेट जे मांडलं होतं, बरोबर, 1 फेब्रुवारी 2024ला जे बजेट मांडलेलं होतं ते अंतरिम बजेट मांडलेलं होतं, बरोबर. तर ते फायनल बजेट नव्हतं. तर ही बजेट मागण्यामागे हाच विचार असतो की निवडणुकीचं वर्ष आहे, निवडणुकीनंतर सरकार दुसरं येऊ शकतं, तेच सरकार राहू शकतं किंवा दुसरं सरकार येऊ शकतं. त्यामुळे मेमध्ये साधारणपणे आपल्या निवडणुका होत असतात, बरोबर. आणि 1 फेब्रुवारी 2024ला जे बजेट मांडलं ते अंतरिम बजेट सरकारने मांडलं, जेणेकरून निवडणुकीनंतर वर्षभरासाठीचं किंवा पुढच्या कालावधीसाठीचं फायनल बजेट जे आहे ते मांडलं जाईल अशा उद्देशाने. तर त्यामुळे ह्या वर्षी ती एक घटना असल्यामुळे, निवडणुकीचं वर्ष असल्यामुळे याच्याशी संबंधित हा क्वेश्चन घेतलेला आहे. लेखानुदान ओट ऑन अकाउंटचा उल्लेख भारतीय संविधानाच्या कलम 116 मध्ये आहे. तर बरोबर आहे, लेखानुदान जे आहे तर याचा उल्लेख भारतीय संविधानाच्या कलम 116 मध्ये आहे. नंतर आहे अंतरिम बजेट आणि लेखानुदान दोन्ही पूर्ण वित्तीय वर्षासाठी मान्य केले जात असतात.
अंतरिम बजेट आणि लेखा अनुदान दोन्ही पूर्ण वित्तीय वर्षासाठी मान्य केले जातात का, तर मान्य केले जात नाही. त्यामुळे हे काय असणार आहे, चूक विधान असणार आहे. तिसरं विधान आहे लेखानुदान कर व्यवस्थेमध्ये बदल करण्याची शिफारस करते. तर लेखानुदान ओट ऑन अकाउंट जे आहे ते कर व्यवस्थेमध्ये बदल करण्याची शिफारस करण्यासाठी मांडलं जात असतं. तर हे सुद्धा विधान काय असणार आहे, चूक असणार आहे, हे लक्षात घ्या. त्यानुसार जर विचार केला तर योग्य विधानं ए बी योग्य आहे का, नाही आहे, फक्त ए योग्य आहे, बरोबर आहे, फक्त ए विधान योग्य आहे, सर्व अयोग्य नाही आहेत, बी आणि सी योग्य नाही आहेत, हे लक्षात घ्या. आता इथे लेखा अनुदान म्हणजे काय असणार आहे हे समजून घ्या. ओट ऑन अकाउंट, तर साधारणपणे जेव्हा अर्थसंकल्प मांडला जात असतो तेव्हा अर्थसंकल्पावरती चर्चा झाल्यानंतर लेखानुदान हा मागणी ठेवली जात असते. त्यासाठी सरकार हे कशासाठी ठेवत असतं, तर साधारणपणे बऱ्याचदा कसं होत असतं की बजेट आपलं आर्थिक वर्ष विचारात घेतलं तर आर्थिक वर्ष काय आहे, 1 एप्रिल आहे, बरोबर, म्हणजे सुरू होत असतं 1 एप्रिलपासून. 1 एप्रिल ते काय असतात 31 मार्च या पद्धतीने असतं. आता साधारणपणे जर विचार केला इथे तर इयर आपण एक घेऊयात. आत्ता जे बजेट मांडलं जाणार आहे ते बजेट कोणत्या वर्षासाठी मांडलं जाणार आहे, 2024-25साठी मांडलं जाणार. आणि हे मांडलं कधी जाणार आहे, 1 फेब्रुवारी, बरोबर, 2024मध्ये मांडलं जाणार आहे, बरोबर. म्हणजे फायनान्शियल इयर 2024-25साठी बजेट कधी मांडलं जात आहे, 1 फेब्रुवारी 2024ला मांडलं जात आहे. कधी कधी असं होत असतं की बजेटला मान्यता मिळणं गरजेचं आहे 1 एप्रिलपर्यंत, बरोबर. 1 एप्रिलपर्यंत बजेटवरती चर्चा होत असते संसदेमध्ये, त्याच्यामध्ये दोन्ही सभागृहामध्ये चर्चा होत असते आणि त्याला अंतिम मान्यता दिली जात असते. ठीक आहे, राष्ट्रपतींच्याकडून अंतिम मान्यता मिळून ते काय लागू होणार आहे, 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. पण बऱ्याचदा असं होऊ शकतं किंवा होत असतं की ती चर्चा जी आहे ते 1 एप्रिल जरी आला तरी त्याच्यानंतर सुद्धा बजेटला मान्यता मिळत नाही किंवा त्याच्यावरती चर्चा चालू असते. मग अशा वेळी सरकारला कुठून खर्च करणार आहे सरकार, कारण की आधीच्या बजेटची तरतूद कधीपर्यंत आहे, 31 मार्चपर्यंतच असणार आहे, बरोबर. 31 मार्च 2024पर्यंतच असणार आहे आधीच्या बजेटची जी खर्च करण्याची जी काही परवानगी घेतलेली आहे किंवा वेगवेगळ्या तरतुदी केलेल्या आहे. मग इथून पुढचे खर्च करण्यासाठी मान्यता तर अजून बजेटला मिळालेली नाही आहे, मग खर्च कसं करणार, तर त्यासाठी काय केलं जात असतं, लेखा अनुदान मांडलं जात असतं. हे लक्षात घ्या की ज्याच्यामध्ये साधारणपणे इथून पुढे 2 महिन्यासाठी आम्हाला खर्च करण्याची परवानगी द्यावी आणि साधारणपणे एकूण खर्चाच्या 1/6 भाग एवढा काय केला जात असतो, खर्चाला परवानगी मागितली जात असते. हे लक्षात घ्या की साधारणपणे 2 महिने खर्च करण्यासाठी. आता हे 2 महिनेच का, कारण की तोपर्यंत ॲटलिस्ट बजेट मान्य होईल आणि मग जे बजेट मांडलेलं आहे इथे ते काही वर्षभरासाठी लागू करता येईल. परंतु ही बजेट मान्य होईपर्यंतची एक तरतूद म्हणून काय केली जाणार आहे, अशा पद्धतीची मागणी सरकारकडून मांडली जात असते संसदेमध्ये. हे लक्षात घ्या. तर हे आहे लेखानुदान, हे लक्षात घ्या. ठीक आहे, तर हे बऱ्याचदा काय होत असतं, या पद्धतीने बजेटची चर्चा जर पुढे गेली तर त्यासाठी ते मागणी केली जात असते. आता त्यानुसार जर विचार केला तर हे विधान चूक येणार आहे. अंतरिम बजेट आणि लेखानुदान दोन्ही पूर्ण वित्त वर्षासाठी मान्य केले जातात. पूर्ण वर्षासाठी मान्य केले जातात का, तर नाही आहे. ठीक आहे, हे लक्षात घ्या. अंतरिम बजेट सुद्धा साधारणपणे काय केलं जात असते, 4 महिन्यासाठी पुढच्या मांडलं जात असतं. आत्ताच सांगितलं, कारण की निवडणुकीनंतर नवीन सरकार येऊ शकतं किंवा जुनं सरकार राहू शकतं. निवडणुकीनंतर सरकारचे वेगळे लक्ष राहणार आहेत, आर्थिक बाबींशी संबंधित किंवा नवीन टार्गेट सेट केले जाणार आहेत. त्यामुळे साधारणपणे पूर्ण वर्षाचं बजेट न मांडता निवडणुकीच्या आधीच्या कालावधीमध्ये जे बजेट मांडलं जाणार आहे 1 फेब्रुवारीला, बरोबर, मेमध्ये काय होती, निवडणूक आपली होती. तर या पद्धतीने जर विचार केला तर 1 फेब्रुवारी 2024ला जे बजेट मांडलं जाणार होतं तर ते सरकारनं अंतरिम बजेट मांडलं, म्हणजे निवडणुकीनंतर फायनल बजेट वेगळं मांडलं जाणार आहे. जुलै या महिन्यामध्ये साधारणपणे हे बजेट काय केलं जात असतं, मांडलं जात असतं. हे लक्षात घ्या. तर इथे अंतरिम बजेट आहे आणि हे काय आहे, साधारणपणे 4 महिन्यासाठी मांडलं जात असतं आणि हे बजेट असतं. बजेट सारखेच बऱ्यापैकी तरतुदी असतात, जमा खर्चाच्या बाबी वगैरे याचा विचार केला जात असतो. लेखानुदानाचा विचार केला तर लेखानुदानामध्ये काय, तर खर्च करण्यासाठी परवानगी घेण्यासाठी ते फक्त मांडलं जात असतं. तिथे जमा आणि खर्च हे दोन्ही बाबी येणार
नाही आहेत. परंतु अंतरिम बजेटचा जर विचार केला तर ते बजेट प्रमाणेच असणार आहे, परंतु काय असणार आहे, कालावधी त्याचा पूर्ण वित्तीय वर्षासाठी असणार नाही आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे पूर्ण वित्तीय वर्षासाठी मान्य केलं जात असतं हे विधान चूक येणार आहे. लेखानुदान कर व्यवस्थेमध्ये बदल करण्यासाठी असतं का, नाही आहे. तर खर्च करण्यासाठी परवानगी मिळावी याच्यासाठी मांडलं जात असतं, खर्चाच्या बाबी मांडण्यासाठी. ठीक आहे, तर या पद्धतीने काय असणार आहे, फक्त विधान ए हे योग्य असणार आहे, हे लक्षात घ्या. पुढे खालीलपैकी अयोग्य विधान कोणते, ठीक आहे, खालीलपैकी अयोग्य विधान कोणते असणार आहे. ठीक आहे, चुकीचे विधान विचारलेलं आहे. योग्य अयोग्य या गोष्टीचा जरा व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करा. भारतीय अन्न महामंडळाची स्थापना 1964 मध्ये झालेली आहे. भारतीय अन्न महामंडळाची स्थापना 1964ला झालेली आहे का, नाही आहे, तर 1965ला झालेली आहे. हे विधान म्हणजे हे काय असणार आहे, चूक असणार आहे. पहिलं विधान चुकीचं येईल. सरकारने भारतीय अन्न महामंडळाचे अधिकृत भाग भांडवल जे आहे, ऑथोराइज कॅपिटल जे आहे, ते 10,000 कोटी केलेले आहे. तर हे विधान सुद्धा चूक आहे. 10,000 नाही आहे तर 21,000 कोटी रुपये काय केलेले आहे, ऑथोराइज कॅपिटल केलेलं आहे. म्हणजे ऑथोराइज कॅपिटल जे आहे, अधिकृत भाग भांडवल जे असणार आहे ते किती केलेलं आहे, 21,000 कोटी रुपये केलेलं आहे. हा बदल केलेला आहे, त्यामुळेच हा क्वेश्चन घेतलेला आहे. भारत सरकारने भारतीय अन्न महामंडळाचे अधिकृत भाग भांडवल 21,000 कोटी रुपये केलेले आहे. त्यामुळे हे विधान सुद्धा काय असणार आहे, चूक असणार आहे. जे 10,000 दिलेलं आहे ते आधी जे होते अधिकृत भाग भांडवल ते 10,000 कोटी रुपये होते. नवीन तरतुदीनुसार सरकारने ते भाग भांडवल, अधिकृत भाग भांडवल किती केलेलं आहे, 21,000 कोटी रुपये केलेलं आहे. हे करण्यामागे सरकारचा हाच उद्देश आहे की साधारणपणे ही काही पब्लिक डिस्ट्रीब्युशन असेल, बरोबर, खाद्यान्नाशी संबंधित, तर ते अजून सक्षमपणे करता येईल. शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचा भाव कसा देता येईल किंवा शेतकऱ्यांशी संबंधित धोरणं चांगल्या पद्धतीने यांच्याकडून कशी राबवली जातील यावरती भर देण्यासाठी किंवा अशा दृष्टिकोनातून हे जे ऑथोराइज कॅपिटल जे आहे, अधिकृत भाग भांडवल जे आहे, ते भाग भांडवल वाढवलेलं आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, त्यामुळे चौथ्यासाठी ए विधान, दोन्ही विधानं चूक आहेत. दोन्ही विधाने यापैकी नाही. काय विचारलेलं आहे, अयोग्य विधान. अयोग्य कोणते आहेत, ए आणि बी ही दोन्ही सुद्धा विधानं काय असणार आहेत, अयोग्य असणार आहेत. हे याचं उत्तर येईल. पुढे 16व्या वित्त आयोगाबाबत खालील विधाने विचारात घ्या. 16व्या वित्त आयोगाच्या बाबतीत, ठीक आहे, 16th फायनान्स कमिशन. नीती आयोगाचे माजी अध्यक्ष अरविंद पंगाडिया यांना 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष केलेले आहे. नीती आयोगाचे माजी अध्यक्ष, इथं लक्ष द्या व्यवस्थित, माजी अध्यक्ष होते का तर ते त्या काळामध्ये साधारणपणे 2015 ते 17 या कालावधीसाठी पहिले उपाध्यक्ष होते. पहिले उपाध्यक्ष होते, हे लक्षात घ्या. ठीक आहे, नीती आयोगाचे अध्यक्ष जे आहेत ते अध्यक्ष कोण असणार आहेत, पंतप्रधान हे असणार आहेत. ठीक आहे, त्यामुळे नीती आयोगाचे माजी अध्यक्ष अरविंद पंगाडिया यांना 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष केले, हे बरोबर आहे. 16व्या वित्त आयोगाचे ते अध्यक्ष आहेत, हे विधान बरोबर आहे. परंतु नीती आयोगाचे माजी अध्यक्ष नव्हते तर ते काय होते, नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष असणार आहेत त्यावेळी 2015 ते 17 कालावधीमध्ये. आणि ते पहिले नीती आयोग जो स्थापन झालेला होता तर त्या नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष असणार आहेत. अध्यक्ष कोण असतात तर पंतप्रधान हे काय असतात, अध्यक्ष असतात. नीती आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान हे असणार आहेत, हे लक्षात घ्या. नीती आयोगाची जबाबदारी हीच असते की साधारणपणे जे काही वेगवेगळे धोरणं, योजना वगैरे राबवलेल्या आहेत याच्या बाबतीत सरकारला काय करायचं, मार्गदर्शन करण्याचं काम एक सल्लागारी मंडळ म्हणून काय करत असतं, काम करत असतं, हे लक्षात घ्या. वित्तचा आयोग जो आहे तो वित्त आयोग काय करत असतो तर या गोष्टी ठरवत असतो की सरकारकडे जे येणारी कर आहेत तर जो काही डिस्ट्रीब्युशन स्टेट गव्हर्नमेंटच्या बरोबर डिस्ट्रीब्युशन करणारा कर आहे, डिस्ट्रीब्युशन करण्यायोग्य जो कर आहे तर तो कोणत्या प्रमाणात, कशा पद्धतीने, कोणत्या स्टेटला, कोणत्या बेसवरती तो डिस्ट्रीब्यूट करायचा आहे हे ठरवण्याचं काम कोण करत असतं, वित्त आयोग करत असतं. त्याच पद्धतीने वेगवेगळ्या राज्यांना अनुदान जे आहे ते अनुदान कोणत्या बेसवरती किती प्रमाणात दिलं जावं हे ठरवत असतं. काही विशेष राज्य असतील तर त्या विशेष राज्यांना अनुदान कसं दिलं जाणार आहे हे ठरवण्याचं काम काय करत असतं, वित्त आयोग करत असतं. त्याच पद्धतीने स्टेट गव्हर्नमेंटचं जे काही कन्सॉलिडेटेड फंड असणार आहे तर त्या फंडामधून पंचायत समिती असतील किंवा
महानगरपालिका वगैरे असतील तर त्यांना जो अनुदान दिलं जाणार आहे किंवा निधी दिला जाणार आहे तर त्या बाबतीत मार्गदर्शन करण्याचं कामसुद्धा कोण करत असतं, तर वित्त आयोग करत असतो, हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर त्यानुसार पहिलं विधान जे आहे तर पहिलं विधान काय येईल, चूक येईल. वित्त आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती प्रधानमंत्र्यांकडून कलम 281 नुसार केली जात असते. तर वित्त आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती प्रधानमंत्र्यांच्याकडून केली जात असते का, तर नाही आहे, ते कोणाकडून केली जात असते, राष्ट्रपतींकडून केली जात असते. ठीक आहे, हे लक्षात घ्या. प्रधानमंत्री यांच्याकडून केली जात नाही. वित्त आयोगाशी प्रधानमंत्री यांचा संबंध असत नाही, राष्ट्रपतींचा संबंध असतो. नीती आयोगाशी राष्ट्रपतींचा संबंध असत नाही, ते पंतप्रधानांशी संबंधित काय असणार आहेत, तर हा आयोग काम करणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे बेसिकली हा फरक जो आहे तो लक्षात घ्या. त्यामुळे हे विधानसुद्धा अयोग्य येईल की वित्त आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती, अध्यक्ष आणि सदस्य यांची नियुक्ती जी आहे ती कुणाकडून केली जात असते, तर राष्ट्रपतींच्याकडून केली जात असते, हे लक्षात घ्या. साधारणपणे वित्त आयोग जे आहे ते 5 वर्षासाठी कशा पद्धतीने डिस्ट्रीब्युशन असावं, कराचं डिस्ट्रीब्युशन वगैरे या बाबतीत मार्गदर्शन करत असते. हा जो वित्त आयोग 16वा वित्त आयोग जो आहे तो 2026 ते 2031 या कालावधीमध्ये कशा पद्धतीने हे डिस्ट्रीब्युशन असणार आहे किंवा मार्गदर्शन किंवा या कालावधीसाठीचं जे काय व्यवस्थापन जे आहे तर वित्तीय करांच्या बाबतीत असेल, अनुदानांच्या बाबतीत असेल, तर त्या बाबतीत ह्या जे टार्गेट जे आहेत ते लक्ष्य जे आहेत ते लक्ष्य ठरवून देणार आहे, हे लक्षात घ्या. आणि वित्त आयोगाने जे ठरवून दिलेले लक्ष्य असतात ते सरकारला काय असतात, तर बंधनकारक असतात, ते फॉलो करणं किंवा त्यानुसार काम करणं, हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानुसार याच्यासाठी पहिलं विधान चूक आहे, दुसरं विधान चूक आहे, तर अयोग्य नाहीत. तर इथे एक थोडंसं लक्ष द्या, काय आहे, वरीलपैकी कोणती विधाने अयोग्य नाही आहेत, अयोग्य नाही आहेत. आता जर का इथं अयोग्य असतं, बरोबर, अयोग्य आहेत असं असतं तर काय आलं असतं, तर अयोग्य दोन्ही आहेत म्हणजे AB हे काय आलं असतं, उत्तर आलं असतं, बरोबर. पण इथे अयोग्य नाहीत वापरलेलं आहे म्हणजे ना A ना B, अयोग्य नाही आहेत. ठीक आहे, या पद्धतीने म्हणजे अयोग्य नाही आहेत याचा अर्थ योग्य आहेत. मग कोणती योग्य आहेत, योग्य A आहे का, नाही आहे योग्य, B आहे का, नाही आहे, म्हणजे दोन्हीसुद्धा योग्य असणार नाही आहेत, अयोग्य असणार आहेत. ठीक आहे. तर या पद्धतीने काय असणार आहेत, तर 16 वित्त आयोग किंवा कुणाकडून कशा पद्धतीने 16 वित्त आयोगाची अपॉइंटमेंट केली जात असते. 281 हे बरोबर आहे की कलम 281 नुसार काय होत असते, 16व्या वित्त आयोगाची स्थापना होत असते, हे लक्षात घ्या.